UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा। सीएम पदासाठी 2.5 वर्ष आणि 2-2-1 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा। सूत्रांची माहिती। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1 चा फॉर्म्युला नक्की होण्याची शक्यता। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे, 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री। दादा गट आग्रही। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपदासाठी पहिला मान फडणवीसांना, दादा गटाला मान्य। सूत्रांची माहिती। शिंदे, फडणवीस आणि दादांची आज दिल्लीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेची शक्यता। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। सुरुवातीला 1 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील आणि पुढील 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल। मुख्यमंत्रीपदाबाबत रोहित पवारांचा अंदाज। मुख्यमंत्रीपदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनायक कोरे, अशोकराव माने, रवी राणांसह शिवाजी पाटलांची सीएम म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती। मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा नाही, सीएम पदासाठी 2-2-1 चा फॉर्म्युला शक्य नाही। मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीती संगमावर भेट। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ। दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। वडीलधाऱ्या व्यक्तीची भेट झाली की आशीर्वाद घेतच असतो। रोहित पवारांसोबतच्या भेटीवर दादांची प्रतिक्रिया। लाडका कोण सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं। लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार। 2100 रुपये देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। देवाभाऊ भावी मुख्यमंत्री। नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी। आजपासून 20 डिसेंबरपर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन। वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार। भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये फडणवीस, महाजन, बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता, तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकरांनाही संधी मिळण्याची शक्यता। राज ठाकरेंची आज मनसे नेत्यांसोबत बैठक। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर चिंतन करणार। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 20 उमेदवार विजयी। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणीची शक्यता। उद्या कोर्ट काय निर्णय देणार, सर्वांचं लक्ष। हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर नव्या वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता, मात्र न्यायालयामध्ये 30 याचिका प्रलंबित। मध्य रेल्वेवर 26, 27 आणि 28 नोव्हेंबरला रात्रकालीन ब्लॉक। 14 मेल एक्सप्रेस 35 ते 40 मिनिटं विलंबानं धावणार। ठाणे स्थानकातही थांबणार। निवडणुका संपताच गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादकांना झटका। गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात। गोकुळ आता गाईचे दूध प्रति लिटर 30 रुपयांनी खरेदी करणार। मुंबईमध्ये गुलाबी थंडीची चाहूल। मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत। तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। कशेडी घाटाच्या नवीन बोगद्यामधील वाहतूक शनिवारी दुपारपासून बंद। भोगाव हद्दीमध्ये गर्डर टाकण्याचं काम सुरू। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।